श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 28 सप्टेंबर 2024 वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत इंदिरा एकादशी। आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे आणि ही तिथी त्यांना अतिशय प्रिय आहेत। पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हणतात। असे मानले जाते की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे विष्णूंची कृपा प्राप्त होते तिथे पितरेही तुमच्यावरती प्रसन्न होतात। भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला व्रत केल्याने पूर्ण फळ प्राप्त होते। पितृपक्षात कोणत्याही कारणामुळे आपल्याला आपल्या पितरांचं श्राद्ध करता आले नाही, पिंडदान करता आले नाही, तर या दिवशी जर तुम्ही उपवास करून भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली तर पितर हे प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्याला सुद्धा पुण्य प्राप्त होते। पितृपक्षातील एकादशी ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे 5 उपाय सांगणार आहेत आणि तुम्हाला उद्या या इंदिरा एकादशीच्या दिवशी 5 पैकी कुठलाही एक प्रभावी उपाय हा करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी हे नष्ट होतील। 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल। कुटुंबातील वाद विवाद, कलह, भांडणे हे दूर होतील आणि सुख, शांती, समृद्धी ही नांदायला सुरुवात होईल। असे हे अतिशय प्रभावी 5 उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। एकादशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं। सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये आलेली ही इंदिरा एकादशी आहे। एकादशीच्या दिवशी अनेक जण पवित्र नदीवरती गंगेवरती जाऊन स्नान करत असतात। हे स्नान केल्याने वाईट कर्म आणि पापांपासून व्यक्तीची मुक्तता होते, तसेच प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होतो। तसेच हे स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन मन प्रसन्न राहते आणि म्हणून या तिथीवरती स्नान करायला महत्त्व दिले जाते। आता प्रत्येक जणांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही। अशांनी उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे आणि अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत। जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडंसं गंगाजल सुद्धा या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात। या 3 वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे। हे स्नान करत असताना मनामध्ये कुठलेही वाईट विचार ठेवायचे नाहीत, सकारात्मक विचार ठेवायचे आहेत किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणत हे जे स्नान आहे तर हे करू शकता। घरातील प्रत्येक व्यक्तीने हे स्नान आहे तर हे करायचे आहेत। या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायचे आहेत। असं केल्याने वाईट कर्म, पाप ही संपूर्णपणे नष्ट होतात, पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात, पितृदोष हा नष्ट होतो, तसेच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होते। हे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहेत। भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला स्नान घालायचं आहे। यानंतर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत। त्यांना पिवळ्या कलरचे नैवेद्य हे अतिशय प्रिय आहे, तर तुम्ही केळी म्हणून नैवेद्य ठेवू शकतात। यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे तर तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे। जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसेल, तर यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही एकतर सकाळी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता। सकाळी तुम्ही 9च्या अगोदर हा उपाय करायचा आहे। सकाळी तुम्हाला करणं शक्य झाले नाही तर तुम्ही सायंकाळी 6 नंतर 9 वाजेपर्यंत करू शकता।
तर काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, दुहेरी कापसाची वात लावायची आहे। ही वात लावताना ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तर तिथे थोडंसं कुंकू लावायचं आहे, म्हणजे तेवढी जागा जी आहे तर ती थोडीशी लाल करायची आहे, कारण आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करणार आहेत, म्हणून वात थोडीशी लाल करून घ्यायची आहेत। यानंतर आपल्याला हळद, कुंकू आणि तूप हे मिक्स करायचं आहे आणि त्या तुळशीपाशी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे। यानंतर 2 लवंग घ्यायच्या आहेत। या लवंग तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। माता तुलसीपाशी बसून तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे। मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत आणि या 2 लवंगा तुम्हाला त्या तुळशीमध्ये जी माती असते तर त्या मुळापाशी तुम्हाला या 2 लवंगा हाताने दाबायच्या आहेत। दाबताने फुलं वरच्या साईडला असायला हवी अशा पद्धतीने 2 लवंगा आपल्याला त्या तुळशीच्या कुंडीमध्ये अर्पण करायच्या आहेत, मातीमध्ये दाबायच्या आहेत। यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। मनोभावे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तसेच पुढचा उपाय हा तुम्हाला काळ्या तिळाचा करायचा आहे। सध्या पितृपक्ष चालू आहे। पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा, उपासना, तर्पण, पिंडदान जे आहे तर ते करत असतो। यामुळे आपल्या घराला लागलेला पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो। आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात। परंतु उद्या पितृपक्षातील एकादशी आहे आणि ही एकादशी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते। जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना सामोरी जावं लागत असते। पैसा टिकत नाही, मुलांची प्रगती होत नाही, घरामध्ये शुभ कार्य घडत नाही, तसेच कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, सतत अडचणी येत असतात। म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या काळ्या तिळाचा एक उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत, ते एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि यानंतर हे काळे तीळ जे आहे तर ते आपल्या वास्तूमध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचे आहेत। किती दिवस ठेवायचे आहेत, तर जोपर्यंत पितृपक्ष संपत नाही तोपर्यंत मला हे काळे तीळ जे आहे तर ते तिथे ठेवायचे आहेत। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे, तर या दिवशी तुम्हाला ते काळे तीळ जे आहेत तर तिथून उचलायचे आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत। जेव्हा असे काळे तीळ तुमच्या घरामध्ये तुम्ही दक्षिण दिशेला ठेवतात तेव्हा पितृ हे प्रसन्न होतात, घराला लागलेला पितृदोष जो आहे तर तो कमी होतो आणि यामुळे हळूहळू आपल्या घरातील समस्या ज्या आहेत तर त्या दूर व्हायला सुरुवात होते। तर असा हा काळ्या तिळाचा तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे। त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे। जर तुमच्या घराजवळ एखादं केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडापाशी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे। त्या वृक्षाला तुम्हाला पाण्यामध्ये गूळ आणि दूध मिक्स करून हे जल अर्पण करायचं आहे, कारण या केळीच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू वास करतात। या वृक्षाला विष्णूंचं रूप मानलं जातं आणि म्हणून त्यांना आपण केळी जी आहे तर ती नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो आणि म्हणून आपल्या उद्या दिवशी हा एक उपाय सुद्धा करायचा आहे। जेव्हा तुम्ही असा दिवा लावून हे जल अर्पण करता आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा तुम्ही व्यक्त करता ती 100% पूर्ण होते असं म्हटलं जातं, म्हणून तुम्ही मनोभावे हा एक उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता। तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला हे अतिशय प्रभावी उपाय जे आहे तर ते करायचे आहेत। यापैकी तुम्हाला सर्व उपाय करणं शक्य झालं तुम्ही सगळे उपाय करू शकता। ज्यांना यातला एक उपाय करणं शक्य झाले त्यांनी एक उपाय केला तरी सुद्धा चालेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।